त्यामुळे दुतुम संघ लगेच आपला कोणतरी एखाद्या गावातला प्रतिनिधी पाठवा येते नाव सांगण्यासाठी. तुम्हाला विनंती आहे दुतुम संघ. तर जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात. 5 दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकायला मिळाला अशी आहे जयजी भोसले सरांचा आवाज पुन्हा एकदा या मॅच मध्ये ऐकायला मिळणार आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पॅडीच्या बॅट मधून काय सुरुवात झाली आहे. ठोकला षटकार. टीमने डीआरएस घेतला. वेस्ट साइड पाहिली जाणार. या साया खरं तर साईश म्हात्रे यांचं कार्य सर्वाधिक महत्वाचं राहिलं. नियोजनाचा बादशाह भावेश गरद आमच्या सोबत आहेत आणि एक दमदार असा क्रिकेटचा सोहळा. फेड डिलिव्हरी यस. रिव्ह्यू अनसक्सेसफुल बॅटिंग टीम. इथे डीआरएस आपण गमावलेला आहात त्यामुळे रिव्ह्यू रिटर्न होणार नाही. पहिला बॉलचा केस संपलाय. षटकार बाला मिळाला. जयदीप गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर एंडला. एका बाजूला प्रदीप खारकर आणि त्यांच्या साथीला इलेश म्हात्रे. 2 मॅच नुकताच आपण पाहिला तर संपलेले आहेत आणि ज्यामध्ये उलवे टीमने बाजी मारलेली बाला मिळाली. तिसरा सामना हा संघ खेळतोय. हा नो बॉल आहे. वेस्ट साइड जास्तीची. उमेश शेठ गरज साहेब आणि विकीजी दापोलकर साहेब व्हीयू एंटरप्राइजेस चे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ 5,000 रुपयाची देणगी आणि महेशजी पाटील साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेला आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये पॅडीची बॅट षटकारांची भाषात बोलतीये. ठोकतोय षटकार. माध्यमातून 1,000ची देणगी आम्हाला लाभलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उमेशजी गरज साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी. विकीजी दापोलकर साहेब या सर्वांचा विशेष करून आम्ही आभारी आहोत. 2 षटकार आलेले आहेत. 1 नो बॉल पाहायला मिळालाय. त्यामुळे जयदीप वरती हल्ले पाहायला मिळाल्या. तिसऱ्या 3 षटकांचा सामना आहे आणि पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन पहिल्या दिवसाचा विजेता संघ वरद स्पोर्ट्स टाकीगाव अंडर-25 टीम, सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, टीएमसीसी बोरकार, जतीन 11 मरियाई जांभेली ब. चला त्वरित या बेसा बॉल बॅटच्या टोला लागलाय. अलॉंग विथ द कार्पेट. पॅडीच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक. चंदू सर या धावा पळून पूर्ण करण्यात आलेल्या बाला मिळाल्यात. एक सिंगल येत असताना बाला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडत असताना बाला मिळते. धावफलकावरती 14 आहेत. 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. आयलेश म्हात्रे रीच मध्ये आलेला बॉल आउट ऑफ रीच तो नेहमी करतो. या 5 धावांचा आहेर. लग्न सराई संपायला आली आहे परंतु व्हाईट बॉल वरती केलेला या 5 धावांचा आहेर तोही फ्री फ्री फ्री. धाव फलकावरती धावा 19 आहेत. 19 ऑन द बोर्ड. व्हाईट बॉल आणि त्यावरती चौकार आलेला आहे. थोडी घाई करा आणि नेक्स्ट पुढचे जे 4ही संघ आहेत सुपर 4 मध्ये दाखल झालेले वेळेत आला नाहीत तर आपल्याला दिल्या जाणाऱ्या पारितोषिकामधून 5,000 रुपये मायनस करण्यात येतील आणि टाकीगाव संघ वेळेत आला नाही तर 10,000 मायनस होतील. त्यामुळे त्याचे संघ मालक आमच्या सोबतच आहेत. यावेळेस बॉल फटका इथून फसलेला बाला मिळालाय. साईश मला वाटतं जर टाकीगाव बद्दल आपण काही
अनाउन्समेंट केली तर बिहारमधून फोन येईल. इथून मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. स्ट्राईक घेऊन हे स्ट्राईक करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं अहिलेश मात्रे स्ट्रायकर एंडला यावेळेला क्लीन बॉल खाली राहिला. गुडघ्याची एवढी उंची घेतली नाही. थेट यशांवरती आढळलाय. फलंदाज क्रमांक पहिला बॅटर अहिलेश मात्रे आउट. उमेशजी गरज साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून उमेशजी गरज साहेब यांचा एक विशेष सन्मान कल्पेजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात येईल. मेवणे मेवणे मेवड्यांचे पाहुणे, बायकोचा भाऊ हा काळजापेक्षा मऊ. विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. कल्पेजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होत असताना मला मिळतोय. स्वागत आणि सन्मान. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. साहेब आपल्या पदम स्पर्शाने पावन झाला क्रिकेटचा सोहळा. मायेची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण भेट मोमेंटो. स्कोर कार्ड वरती धावा बनलेल्या आहेत 21 आहेत. महेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. महेशजी पाटील यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः शिवस्मारकाचे मॅनेजर ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून कल्पेश शेठ कमळाकर पाटील साहेब यांचे शुभ हस्ते हा विशेष सन्मान. पहिलं षटक प्रगतीपथावरती अद्याप आहे. धावा वेगाने आलेल्या आहेत. उद्या सर्वाधिक मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि तो शिवस्मारकाच्या इथेही आपल्याला पाहायला मिळेल. जासे गावामध्येही आपण एक मोठा उत्सव साजरा करणार आहोत आणि अगदी त्याच वेळेला आदरणीय भिडे गुरुजींचंही आगमन या जासे गावामध्ये पाहायला मिळेल. धाव फलकावरती 21 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना संघ निधी स्पोर्ट्स उलवे टीम. पहिलं षटक संपलं. 21 आलेले आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तब्बल 22 डझनपेक्षाही जास्तीचे चेंडू वापरण्यात आले. जांभिलीकर आलेले आहेत. चला जांभिलीकर आपलं स्वागत आहे. आता 3 संघ राहिलेत. जो संघ वेळेवरती येणार नाही 5,000 रुपये मायनस आहेत. पारितोषिकामधले मायनस करण्यात येतील. वरड स्पोर्ट्स टाकीगाव, सिद्धार्थ 11, जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी, TMCC बोरकार. आपण आला असाल आपली नोंद करून घ्या आल्याची. जो संघ वेळेवरती येणार नाही 5,000 पारितोषिकामधून मायनस होतील. जांभिली संघ उपस्थित होतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. निलेश ठाकूर यांना आपण पाहत आहोत. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा थडबॅंद्रा क्षेत्ररक्षक तैनात आहे. व्हाईट बॉल. हा नो बॉल आहे. नो बॉल आणि त्यावरती येणारे एक सिंगल. नो +1. नो बॉल. त्यावरती एक सिंगल. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 23. जांभिली संघाला मला वाटतं पावसाळ्यात डबल बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच आपण पाहिलं आणि थेट सुपर 5 घातलेली आहे या संघाने. एंट्री ग्रेट आणि थ्रेट आहे यांची. पुढचा बॉल. यावेळेला फटका बसतोय. फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडूच्या खाली आलाय. कॅच ड्रॉप. फ्री हिट होता. त्यावरती मुंबई होती फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याची. इथून मात्र आपण पाहतोय केवळ सिंगल येत असताना मला मिळते. अपॉर्च्युनिटी मिस केलेली मला मिळते. चंद्रकांतजी ठाकूर ज्यांना आपण पाहतोय. निलेश ठाकूर आहेत या संघामध्ये. दुत्तुम म्हटल्यानंतर तर अनेक ठाकूर आहेत. एक ठाकूरने तर 30 षटकार मारले. 200 धावा बनवल्या. 2 अर्धशतक ठोकले. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर फारसा दुरून जाणारा दिशाहीन. अतिरिक्त धाव इथून मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर. 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन द बोर्ड.
पुढचा चेंडू यावेळेला लोड फुटत बनवून पॅडी चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रदीप कारकरे याच्या बॅटमधून रन्स मिळतील या बॉलवरती. पंचांचा इशाऱ्यात धाव मिळतात तर 4 हा आला चौकार. दोन सफेद पिशवीवाले जे दगड आहेत ती बाउंड्री आहे. चला चौकार असल्यामुळे धावा इथून मात्र वाधारत असताना मला मिळतात 4च्या मदतीने. चला केसरी गँग आलेली आहे. आपले हार्दिक स्वागत. लकीची कमी आहे त्यामध्ये. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये निलेश ठाकूर चेंडूच्या खाली झेलत्याने टिपला. फलंदाज पॅडी इथून मात्र होतो आउट. चला टाकी गाव बामणडोंगरी बोरखार आपण त्वरित द्या आणि आपण आल्याची नोंद करून घ्या. सुपर 5 मध्ये दाखल झालेले 4 संघ त्यामध्ये जांभुली संघ आलेला आहे. मी 4 संघांना पैकी 3 संघांना आणखीन आमंत्रित करतो की आपण आल्याची नोंद त्वरित करून घ्या. जतीन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. योगेश म्हात्रे पहिला बॉल डाऊन द राऊंड लॉंग ऑफला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना मला मिळाला आहे सिंगल. इथून येते एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. आज निशांजी ठाकूर यांचा जन्मदिवस आहे. उल्वे नोड मध्ये गेलात आणि जरी मरी मध्ये तुम्ही गेला नाहीत तर उल्वे नोड मध्ये जाऊन तुम्हाला चिकन रानची लज्जत मजा घेता आली नाही तर उल्वे नोड मध्ये जाऊन फायदाच नाहीये. निशांतजी ठाकूर आपल्याला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई एकविरा चरणी प्रार्थना की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर होऊ द्यात. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय त्या 31 बनलेल्या आहेत. निलेश ठाकूर यांचा ही षटक 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती बनलेला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल फुल लेनचा डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये योगेश म्हात्रे आउट. योगेश म्हात्रे आउट होत असताना मला मिळाले धक्का लागलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. एकंदरीत आपण पाहतो धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती बनलेल्या 2 षटकांचा खेळ संपला. निलेश ठाकूरने संघाला मॅच मध्ये घेऊन आलाय. ऋषभ आणि प्रेम यांचंही स्वागत आहे. ऋषभ आणि प्रेम खरं तर आज सेवा करत असताना आपण पाहत आहोत. नाही, सेवा इम्पॉर्टंट आहे, मग प्रत्येक बाबींमध्ये पाहायला मिळते.
सायंकाळच्या वेळेला निखिल शेठ धुमाळ यांचं आगमन होणं मला वाटतं आज नाही. निखिल शेठ धुमाळ नाही आहे, कारण आज येतील. आज पगाराचा दिवस आहे. धाव फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो 32 आहेत. 32 ऑन दी बोर्ड. चला घाई करा, वेळ जास्तीचा खर्च होतोय. चंद्रकांत ठाकूर गोलंदाजी मार्क मध्ये आहेत. चंद्रकांत ठाकूर यावेळेचा बॉल इथून मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येते. लेग बी 4 अलाउड नाही आहे या स्पर्धेमध्ये. LBW ठेवण्यात आलेला नाही आहे. धाव फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 33 धावा धाव फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. स्पर्धेमध्ये सर्वांनी मनं जिंकली, परंतु एक असा गोलंदाज होता ज्याच्या गोलंदाजीने मनं जिंकली गेली. अगदी वेदांत दाखीला आपण पाहिलं होतं. एक एक धावाचं षटक त्याने टाकलं, परंतु जासेईकर काय कमी आहेत का? त्याला 37 मारल्या. मारायच्या तर टॉपच्यालाच. यावेळेस बॉल फुलर लेनचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रन्स आलेला नाहीये. चालू तर चालू काय, दुत्तुमकरांनी सध्याच्या घडीला अगदी उलवेकरांना रोखून ठेवलंय. धाव फलकावरती केवळ 33 आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाजांनी फलंदाजांना थया नाचवलंय. पायामध्ये साखर दंडाच्याच बेड्या टाकल्यात असंच वाटू लागलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते सातत्याने. पुढचा बॉल चंद्रकांत ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे फलंदाज होतोय बाद. धक्का महत्वाचा लागलेला आहे. किरण पाटील देखील बाद. या मॅचचे मोमेंटम जे आहेत ना ते निलेश ठाकूर यांनीच बदलून टाकले. यशांच्या पाठीमागे MS धोनी म्हणूनही त्यांना आपण पाहतोय. मास्टर माइंड म्हणूनही आहेत ते. त्यांना यशांच्या पाठीमागे आपण पाहत आहोत आणि सातत्याने नंबर्सवरती नेहमी ते प्रेम करतात. परंतु नंबर्स जे आहेत ना ते क्रिकेट मधले नाही, त्यांना इतर नंबर जास्तीचे पसंतीच आहेत. धाव फलकावरती धावा तिथे मात्र आपण पाहिलं तर 34 आहेत. 34 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर होता. एक्सा कव्हरला गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह त्यावरती आला चौकार. धीरज गाव जिथे मात्र आपण पाहतोय दुत्तुम गावचे वजनदार आणि असे खजिनदार भरभक्कम देहबोली असणारे धीरजी ठाकूर साहेब आपले हार्दिक स्वागत. बाहुबली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स येत असताना बॉल मिळते अतिरिक्तची धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर. हा चेंडू डॉट आला या षटकामध्ये. अक्षरशः आपण पाहिलं ना तर केवळ 7 धावा खर्च करत फलंदाजांना जकडून ठेवलं आणि केवळ 7 धावा खर्च केल्यात. 39 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावसंख्येचं लक्ष. चला इथून ड्रॉ करण्यात येतोय. जांभली टीम आपण आला आहात त्यामुळे आपण या पुढे. टाकीगाव संघाचे संघ मालक आहेत बामणडोंगरी आणि बोरकार. आपण देखील या. ड्रॉ करण्यात येईल. लाईव्हला ड्रॉ करण्यात येईल आणि चिठ्ठ्या चेक करण्यात येतील, दाखवण्यात येतील.
लाईव्हला ड्रॉ करतो आहोत आपण कॅमेऱ्याच्या अगदी समोर. कोणत्याही स्वरूपाची चिठ्ठी तुम्ही चेक करू शकता. प्रत्येक चिठ्ठी दाखवली जाईल फ्रंट बॅकने. पुन्हा आपण ड्रॉ टाकतो आहोत. तन्मयजी ठाकूर, पहिली मॅच चिठ्ठी दाखवली जाईल दोन्ही बाजूने. पहिला संघ आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, हा संघ पाहायला मिळतोय. आणि दुसरा संघ आहे तो अर्थात वरद स्पोर्ट्स टाकीगाव. काय मॅच लागली आहे. पहिला सामना पहा. चला या बाकीच्या 3 चिठ्ठ्या उचला आणि पुन्हा टाका. पुन्हा नव्याने टाका. पुन्हा टाका आणि पुन्हा 2 चिठ्ठ्या उचला. पहिली मॅच एका बाजूला आपण पाहतोय. चला पुढचा सामना राहील. संघ आहे 40+ आणि त्याच्या अगेन जांभुली संघ. जतीन 11 मरियाई या जांभुली ब याच्या अगेन्स्ट 40+ खेळेल. आणि बोरखा टीम या संघाला बाय आहे, परंतु त्यांनी इथे येणं बंधनकारक आहे. सामना चालू होण्याच्या आधी तुम्ही आला नाही तर 5,000 रुपये तुमच्या बक्षिसामधले मायनस करण्यात येतील. आलेत का? हा जो संघ उपस्थित राहणार नाही त्या संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिकामधून कपात करण्यात येणार आहे. $39 आहे. 40 पाठलाग करायचा आहे. चंदूशेठ आपण 7च दिल्या होत्या 32 नंतर. चला 39 बनलेल्या 40चा पाठलाग आहे. आणि काय घडतं काय बिघडतं या पण आवाजामध्ये बदल करतोय विपुलजी पाटील सरांचा आवाज या सेकंड इनिंग मध्ये ऐकूयात. धन्यवाद. चाळीस धावांची आवश्यकता आहे रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम टीमला. सुपर 5ला जे संघ गेले त्यांसाठी महत्वाची सूचना आहे. पुढील जे सामने होणार आहेत ते 2 षटकांचे खेळवले जाणार आहेत. महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत अगोदर आपण सांगतोय. चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम संघाला. मैदानाच्या आतमध्ये सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. निलेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि चंद्रकांत ठाकूर अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळते. किरण पाटील आणि गोलंदाजी ट्रॅकवर केपीला तुम्ही पाहताय. एक उत्कृष्ट समालोचक आहेत तथा भटकंती ती करत असतात. गडावर त्यांचा प्रवास नेहमी पाहायला मिळतोय. क्रिकेटचा प्रवास देखील त्यांनी चांगला केलाय. यावेळचा बॉल सोडून दिला निलेश ठाकूर. पाठीमागच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी 1+1 अव्वांतरचा इशारा आला. 1+1 अशा 2 धावा पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतील. 40चा पाठलाग करायचा आहे. किरण पाटील तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. मागील क्रिकेटचा हंगाम संपता निधी स्पोर्ट उल्वे संघानं ज्या जिंकलेल्या ट्रॉफ्या आहेत ना त्या फार महत्वाच्या आहेत.
बऱ्याचशा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली. त्याचवेळी आयलिश मातेला बेलपाड्याच्या मैदानामध्ये मिळाली तिसरी बाईक असेल. तथा शिवाजीनगरच्या क्रीडांगणामध्ये बॅक टू बॅक 2 वेळा चॅम्पियन हा संघ राहिला. जवळजवळ मला वाटतं 23 ट्रॉफ्या एका सीझनमध्ये जिंकल्यात, ज्यामध्ये गौरी स्पोर्ट उलवे असेल, कधी कधी निधी स्पोर्ट उलवे असेल, या नावानं संघ खेळताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलाय वाईड इस्लॉंग ऑनच्या पलीकडं, आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिल्याच बॉलवर चंद्रकांत ठाकूरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्याच एका बॉलवर 8 धाबा किरण पाटीलने खर्ची केले आहेत. अकुटप्प्याचा बॉल, त्याचवेळी बॅकवर्ड डिझिममध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. विशेष आपण कौतुक करूयात अंडर-25 जासे आयोजित सचिन स्मृती चस्कामध्ये की 5 दिवसामध्ये तुम्हाला डीजे पाहायला मिळाला. 5 दिवसामध्ये 2 कॅमेरासह 24 लाईव्ह इव्हेंटची स्पर्धा पाहायला मिळाली. ऑफिशियली गुणलेखक आहेत, ऑफिशियली पंच पाहायला मिळत आहेत, त्याचवेळी ऑफिशियली समालोचक राहिलेत. तथे या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी ज्या काही द्यायच्या त्या ब्रँडेड पाहायला मिळाल्यात. प्रथमच पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये उरण तालुक्यामध्ये तुम्हाला स्कूटी पाहायला मिळते आणि त्याच वेळी चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडं निलेश ठाकूरच्या बॅटमधून षटकार त्यांना पाहायला मिळाला. आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करूयात. काही ठिकाणी कधी कधी सायकल देखील पाहायला मिळत नाही, जिथे 3 सायकल आयोजन कमिटीने दिल्यात. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यासाठी सायकल पाहायला मिळतात. मालिकासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळते. त्यामुळे आयोजन कमिटीनं जी स्पर्धा नफ्यासाठी नाही तर आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या आयोजन कमिटीसाठी आणि क्रिकेट रसिकांसाठी, क्रिकेटच्या खेळाडूंसाठी ठेवण्यात आलं आहे. गत वर्षामध्ये 3 दिवसांमध्ये होती. त्यांनी सांगितले की जी स्पर्धा आम्ही ठेवू तिथे बाईकच पाहायला मिळेल आणि जी कमिटमेंट त्यांनी दिली होती ती कमिटमेंट त्यांनी कंप्लीट केलंय. या बेलचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. लॉंग ऑन तर क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण त्यानं केलंय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. त्याचवेळी लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पॅडी खारकर पाहायला मिळालेत, ज्यांनी चेंडूचं पकड केलं. 1 धावीतून पाहायला मिळते. 16 धावा धापडा लागले गेल्यात. किरण पाटीलचं षटक चालू आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा येताना पाहायला मिळाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडंसं महागडं षटक जिथे पाटला करायचं 40 धाबांचा पहिल्या षटकामध्येच 16 धाबा येताना देखील पाहायला मिळाल्यात. क्रॉस बॅटने फटका खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. आला यावेळी आणखी एक षटकार. व्हाईट कार्ड एंट्री मिळालं, लेट आलेत पण आज शेट होण्याचा प्रयत्न त्यांचा देखील पाहायला मिळाला. धुतुमगावानं अनेक सारे क्रिकेट विश्वामध्ये असे खेळाडू देखील दिलेत ज्यांनी त्यांचा काळ गाजवला. यामध्ये आपण बाप्पाचं नाव घेऊया. त्यानंतर नवनाथ ठाकूर पाहायला मिळाले, तथा चंद्रकांत ठाकूर असतील, तथा नितीन ठाकूर पाहायला मिळतात. वैजनाथ ठाकूर त्या काळामध्ये चांगलं क्रिकेट खेळायचे. आजपर्यंत आयोजन कमिटीनं हा देखील हिशोब घेतला की 23 डझन आतापर्यंत बॉल गहाळ झालेत. 23 डझन बॉल. क्रॉस बॅट फटका खेळलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडच मिल्टी धावा 6. आणखी एक षटकार. म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणूयात की 300 बॉल आतापर्यंत आयोजन कमिटीची गेलीत. 28 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. भावेश त्यांनी हिशोब देखील केलाय की जवळजवळ 11 ते 12 हजारांचे बॉल आतापर्यंत गेलेत. पण काही कमी नाही. आयोजन कमिटीने सांगितले की स्पर्धा क्रिकेट खेळाडूंसाठीच आम्ही ठेवल्या. पहिल्या षटकामध्ये 28 धावा येताना पाहायला मिळतात. त्याचवेळी 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. रामचंद्र प्रतिष्ठान धुतुम संघ निलेशजी ठाकूर
यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गत वर्षामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये याच नावानं संघ खेळला. तो संघ सुपर 6 पर्यंत जाताना पोहोचला. तथा रायगड प्रीमियर लीग मध्ये हा संघ खेळला. सुपर 8 पर्यंत हा संघ दाखल झाला. उरण प्रीमियर लीग मध्ये देखील याच नावानं संघ खेळला. तिथे देखील सुपर 6 पर्यंत हा संघ जाताना पाहायला मिळाला. त्यामुळे या नावाला यश आहे. निलेश ठाकूर यांना यश आहे आणि या स्पर्धेसाठी तन्मय ठाकूर यांची प्रचंड मेहनत आहे. आणखीन एक बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा फटका, निलेश ठाकूरच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. अजूनही बाईकवर कोणता खेळाडू बसेल हे निश्चित नाहीये, कारण 46 खेळाडू अजून खेळतात. त्यात रेसिंग मध्ये सूरज पाटील पाहायला मिळालेत. त्यात रेसिंग मध्ये पॅडी खारकर पाहायला मिळाली होती. निलेश ठाकूर देखील त्या रेसिंग मध्ये आहे. चंद्रकांत ठाकूर देखील त्या रेसिंग मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे अजूनही कोणता खेळाडू बसेल हे ठाऊक नाही. पण यावेळचा बॉल नो लुक फटका चेंडूला पाठवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सामना फिनिश. 2 चेंडूवर 2 षटकार आणि सामना फिनिश केलाय. चला दिघोडेचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट रामचंद्र प्रतिष्ठान दुतुम संघ आणि मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चंद्रकांत ठाकूर, ज्यांनी षटकामध्ये 7 धाबा दिल्या. बॅटिंग करताना देखील चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. 4 बॉल मध्ये 19 धाबा त्यानं बनवल्यात आणि चंद्रकांत ठाकूरला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. तन्मय ठाकूरची मेहनत प्रचंड आहे या स्पर्धेमध्ये. आज ज्या वस्तू आणल्या त्यांनी त्या गरमच आणल्यात. मग पाणी असो किंवा चहा, गरमच त्यांनी आणलाय. आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील आपण देतोय तन्मय ठाकूर यांच्या शुभ हस्ते. कल्पेश शेठ पाटील यांना आपण इन्व्हाइट करूयात. चला कल्पेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देतोय. कल्पेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते चंद्रकांत ठाकूर यांना. 4 बॉल मध्ये 19 धाबा, षटक हाताळताना ज्यांनी अवघ्या 7 धाबांचं षटक टाकलंय आणि त्या खेळाडूंना आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देखील